हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला होता थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल। आता आपल्याला पाहायचं आहे कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम। आपण काय बघितलेलं होतं, अपोजिट अँगल्स कसे आहेत, सप्लिमेंटरी आहेत, तर त्याच्या पुढचा जो आहे तो भाग बघायचा आहे। An exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle। पाहूया मग आता आपण कसं हे पण प्रूफ करायचं आहे। गिवन quadrilateral ABCD is cyclic, angle DCE is an exterior angle of क्वाड्रिलॅटरल ABCD। कुठला दिलेला आहे, एकच कुठला तरी पकडलेला आहे, DCE। काय केलेलं आहे, एक लाईन मारून घेतलेली आहे एक्स्ट्रा, आपल्याला एक्सटिरियर अँगल दाखवायचा आहे म्हणून DCE हा आपण करून घेतलेला आहे। मग आपण म्हटलेलं आहे टू प्रूव्ह angle DCE congruent angle BAD। कारण काय म्हटलेलं होतं त्यांनी आपल्याला adjacent interior angle आणि exterior angle are congruent, म्हणजे हा आणि हा कसं येणार आहे, congruent येणार आहेत, सारखे येणार आहेत। बघूया कसं दिलेलं आहे त्यांनी। Angle DCA congruent angle BAD। Proof angle DCE plus angle BCD equal to 180 degree। कारण reason दिलेलं linear pair of angles। Quadrilateral ABCD is cyclic, therefore angle BAD plus angle BCD is equal to 180 degree by theorem of cyclic quadrilateral। BAD आणि BCD किती येणार, 180 डिग्री येणार। अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी फ्रॉम 1 and 2। हे दोन्ही सुद्धा अप्लाय झालेले आहेत। हा फर्स्ट होता DCE प्लस BCD इज इक्वल टू 180 डिग्री आणि BAD प्लस BCD इज इक्वल टू 180 डिग्री। हे आपलं फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन आहे। फ्रॉम 1 and 2 आपल्याला काय मिळालेलं आहे, अँगल DCE प्लस अँगल BCD इक्वल टू अँगल BAD प्लस अँगल BCD। आता काय झालं, दोन्ही BCD कॉमन आलेत, मग ते कटआउट होऊ शकतात आणि मग इथे काय आलेलं आहे, अँगल DCE इक्वल टू अँगल BAD। मग मी तेच लिहून घेतलेलं आहे, अँगल DCA प्लस अँगल BAD, देअरफॉर अँगल DCE कॉन्ग्रंट अँगल BAD इक्वल टू इट इज कॉन्ग्रंट म्हणजे काय होतं, या अगोदर सुद्धा आपण पाहिलेलं आहे। त्याचा मेजर हा ॲज इट इज येतो, दोन्हींचा समान असतो, त्याला आपण कॉन्ग्रंट म्हणतो।